अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावतीच एव सत्यता मोक्षदायिका अशा 7 मोक्षदायिनी नगरींपैकी जगन्नाथपुरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सकाळी जवळपास 6 वाजण्याच्या सुमारास आमचे जगन्नाथपुरीच्या बस स्थानकावर आगमन झाले। जगन्नाथपुरीच्या बस स्थानकालगतच जगन्नाथपुरी संस्थानाचे वातानुकूलित आणि सर्व सोयीयुक्त भक्त निवास आहे। यामधील रूम आपण www.srijaganatha.in या वेबसाईटवरनं ऑनलाईन देखील बुक करू शकता। आम्ही श्री गुंडीचा भक्तनिवास या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग केले होते, म्हणून आम्ही बस स्टँडवरनं डायरेक्ट भक्तनिवासाकडे वळालो। रूम मध्ये चेक इन केलं, फ्रेश झालो आणि लागलीच दर्शनासाठी श्री जगन्नाथ मंदिराकडे निघालो। भक्तनिवास परिसरातील गार्डन अतिशय सुंदर आहे। या ठिकाणी काही फोटो क्लिक करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो। भक्तनिवासापासून मंदिर साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी आपण रिक्षा अथवा पायी देखील जाऊ शकता। नमस्कार। 4 धामपैकी एक असणाऱ्या जगन्नाथपुरी आणि या जगन्नाथपुरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा रथयात्रेचा मार्ग आहे। या रथयात्रेच्या मार्गाच्या समोरच आपल्याला जगन्नाथ स्वामींचं मंदिर पाहायला मिळेल।
थोड्याच वेळात आम्ही मंदिरासमोर येऊन पोहोचलो. ते जगन्नाथपुरीच्या मुख्य मंदिराच्या प्रांगणामध्ये आणि आपल्या मागेच आपल्याला श्री जगन्नाथ स्वामींचं मंदिर पाहायला मिळेल. या ठिकाणी आज हजारो लाखो लोकांची गर्दी आहे आणि सर्वजण जगन्नाथ स्वामींना भेटण्यासाठी आतुर झालेले आहेत. चला तर मग आपण पण दर्शनाच्या रांगेला लागूया आणि श्री जगन्नाथ स्वामींचं दर्शन घेऊया. धन्यवाद. मंदिरासमोर काही फोटो आठवण म्हणून घेतले आणि कॅमेरे व इतर सामान लॉकरमध्ये जमा करून आम्ही दर्शन बारीला लागलो. मंदिरामध्ये दर्शन घेऊन धन्यतेचा अनुभव घेतला आणि मग मंदिरामधील प्रसाद घेऊन आम्ही पुन्हा एकदा भक्त निवासावर येऊन पोहोचलो. भक्त निवासावर काही काळ विश्रांती घेऊन आम्ही संध्याकाळी समुद्र आरतीमध्ये सम्मिलित होण्यासाठी स्वर्गद्वार बीचवर येऊन पोहोचलो. ही आरती आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या गोवर्धन मठातील विद्यार्थी दररोज संध्याकाळी करत असतात.
या आरतीचा अनुभव अवर्णनीय आणि अविस्मरणीय आहे। आरती पूर्ण झाल्यावर आम्ही लगेच शंकराचार्यांच्या मठावर येऊन पोहोचलो। हा मठ आद्य गुरु शंकराचार्यांनी स्थापन केला होता। वैदिक संस्कृतीचे पुनरुत्थान करताना आद्य गुरु शंकराचार्यांनी 4 पीठांची स्थापना केली होती। बद्रीनाथ, द्वारका, रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी असे ते 4 पीठ होय। भगवान जगन्नाथांचे दर्शन, सायंकाळची समुद्र आरती आणि भगवंताचे काम करणारे आद्य गुरु शंकराचार्य यांचे दर्शन घेऊन आमचे मन भक्तिभावाने उचंबळून गेले होते। पुरीच्या सभोवतालची प्रेक्षणीय स्थळे जसे भुवनेश्वर मधील लिंगराज मंदिर, नंदनकानन प्राणी संग्रहालय, कोणार्कचे सूर्य मंदिर, चिल्का लेक इत्यादी ठिकाणांना आपण पुढील व्हिडिओमध्ये भेट देणार आहोत। या व्हिडिओमध्ये एवढेच। फिरत राहू, भेटत राहू, पुन्हा भेटू। धन्यवाद।